अगं अंकिता, अभ्यास चाललाय वाटतं. अगं ताई, आहे ताई, मला एक गोष्ट सांग. मी कितीही अभ्यास करते तरीही माझ्याकडे कधी सोडून होत नाही. माझं डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण होणार नाही का बहुतेक? अंकिता, एक प्रश्न विचारू? हो गं ताई. तू एखादा दिवा घेऊन अंधारात चालली आणि वारा आल्यामुळे तो दिवा विझला, तर तू तुझं चालणं थांबवशील का? नाही का ताई, मी पुन्हा दिवा लावेन. मग ध्येय गाठताना तू तुझ्या मनातला दिवा का विझू देते? चुका होतात, अडथळे येतात, पण तो दिवा म्हणजे तुझं ध्येय, ते जिवंत ठेवायला शिक. गायत्री, काय चाललंय तुमचं? इथे आम्ही बोलतोय ना, जावा परत तिकडे खेळा. पण जर खूप अडचणी आल्या तर? अडचणी म्हणजे आपल्याला थांबवायला नाही, तर आपल्या आतलं सामर्थ्य दाखवायला आलेले पाहुणे आहेत. पाहिलंच ना, बीज जेव्हा पेरलं जातं तेव्हा ते अंधारातच फुलाचं स्वप्न पाहतं आणि त्यातून झाड उगवतं. म्हणजे ध्येयाबरोबर विश्वास ठेवला की मार्ग स्वतः दिसू लागते. होय अंकिता, ध्येय म्हणजे डोळ्यांसमोर ठेवलेलं उजेडाचं ठिणगीतलं बी आहे. ते जपशील तर तू कुठेही हरवणार नाहीस. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ध्येय मोठा असेल तर अडथळेही मोठे असतात. सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावंही लागेल. मनातला दिवा विझू दिला नाही तर रात्र कितीही काळी असो, पहाट नक्कीच येते. हो, हे शक्य आहे. परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे.